विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मुलुंड वरून खास हे पाहुणे आलेले आहेत। निर्मित साळवी यांचं स्वागत। MS05 AB 2511 ज्याची 4511 ज्याची आहे त्यांनी कृपया बाजूला करा, तुमच्यामुळे ट्रॅफिक झालेली आहे। संतोष धन्यवाद। ठीक आहे माळी, पहिली मॅच आपण बघितली वेदांत 11 वाडा 3 धावांची पेनल्टी होती, 46 धावांचा पाठलाग करायचा होता डोंबिवली संघाला, परंतु मी म्हणालो लेट आले शेट झाले। वेदांत 11 वाडा संघ जिंकलेला आहे आणि शुभेच्छा असतील, कारण 20-25 वर्ष या मैदानावर वेदांत 11 वाडा प्रकाश भोईर आणि अजू सावंत यांचा हा संघ येत असतो। गोलंदाज आहे अंश 11, 12वा खेळाडू पाहिजे इकडे। अंश 11 रासायनिक संघाचा पहिला गोलंदाज आहे आणि कासप संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय। 5 ओव्हरची मॅच असेल। इम्तियाज शेख आणि अनंत वाघ, गुड्डू चव्हाण पहिलं षटक टाकतोय तो गुड्डू चव्हाण, समोर आहे तो इम्तियाज शेख आणि अनंत वाघ। तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत, पाहुण्यांचं स्वागत। पहिला चेंडू गुड्डूचा जबरदस्त प्रहार केलाय, चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या वरून मारलाय। हा पहिला षटकार, पहिल्या मॅच मध्ये पण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता। अक्षय पाटील यांच्याकडे 200 रुपयांचं पारितोषिक आहे षटकारासाठी। षटकार मारलाय फलंदाज इम्तियाज शेखनं, इस्तियाग शेखनं षटकार मारलाय। सुरुवात चांगली केलेली। टिकेमाळी म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, पहिल्यांदा तुम्ही प्रभाव टाकला की शेवटपर्यंत तुमचा प्रभाव पडेल। वाडा संघाने तेच केलं होतं। गुड्डू चव्हाण विकेटला पण 200 रुपयांचं पारितोषिक आहे। दोन्ही बाजूने आग लावण्याचा प्रयत्न आहे तो अक्षय पाटीलचा, ज्यांनी लाईव्ह आपल्याला या ठिकाणी 24 लाईव्हची पण निवड चांगली केलेली आहे। 24 लाईव्हचं स्वप्न होतं, दुबईपर्यंत पोहोचले, थायलंडपर्यंत पोहोचले, पण सुप्रीमो त्यांना पाहिजे होती आणि पुन्हा एकदा त्यांना पण सुप्रीमो मिळाली। आणि 24 लाईव्ह असलं की प्रेक्षक पण जास्त जुडले जातात आणि जे घर बसले ही मॅच पाहतात त्यांचं पण आपण स्वागत करूया। मैदानामध्ये आपण पाहतो 24 लाईव्हचं आपण बघितलंय की 2.5 लाखाचा सबस्क्रायबरचा पल्ला त्यांनी पार केलेला आहे। आता त्यांचं टार्गेट आहे ते 3 लाख सबस्क्रायबर। नक्कीच अंश 11 रासायनिक संघाच्या विरुद्ध आता किती धावा उभा करतोय भैरवनाथ कासप हा संघ। चेंडू हवेमध्ये, परंतु गॅप सिलेक्शन केलंय। पुन्हा एकदा मिड ऑफला क्लिअर केलं होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा मात्र मिळत आहेत त्या इस्तियाग शेखला। 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 8 धावा होत आहेत। आतापर्यंत चांगली फलंदाजीला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय भैरवनाथ कासप या संघानं, श्री भैरवनाथ कासप जे ग्रामदैवत आहे कासपचा, आणि रजनीकांत माळे आणि दीपक पाटील यांनी, दीपक पाटील नेहमीच अचानक मध्ये असतात आणि इथे मात्र धावसंख्या येते 8। गुड्डू चव्हाण लेग स्टंपच्या बाहेर इथे आपण पाहतोय आणि हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। अवंतर धाव मिळते ती भैरवनाथ कासप संघाला। धावसंख्या होती ती 9 धावा। क्रिकेट प्रेक्षक 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत। आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट या मैदानावर नेहमी पाहायला मिळालं। 34वे वर्ष आहे अचानक क्रिकेट क्लबचं। मिड विकेटला मारलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु खरं तर झेल पण नव्हता, परंतु चेंडू मात्र अडवलाय। सिंगलच आलेली आहे ती इस्तियाग शेखला। या एका धावेनं मात्र संघाची धावसंख्या 1। अवांतर षटकार मारला एक इस्तियाजनं आणि 9 धावांवर तो खेळतोय आणि 10 धावा धावफलकावर लागल्यात। आपण पाहतोय त्या कासप संघाच्या, श्री भैरवनाथ कासप आणि अंश 11 रसायनी अशी मॅच आपण पाहतोय। सगळे व्यावसायिक खेळाडू आहेत, कोणी मुंबईचा आहे, कोणी कल्याणचा आहे, कोणी ठाण्याचा आहे। हा AP 2800 ना, 2100 ही स्विफ्ट गाडी आहे। विनंती आहे ब्लॅक कलरची ज्या पाहुण्यांची असेल, प्रेक्षकांची असेल, थोडे बाजूला काढा, आपल्यामुळे ट्रॉफिक झालेली आहे। पुन्हा एकदा विनंती करतोय 2100 पाहुणे चाललेले आहेत, येत आहेत पाहुणे। इथे पाहुणे आपण पाहतोय निखिलजी विलास पाटील युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत रायगडचे, आणि सुमित परबळकर जे विभाग प्रमुख आहेत खरिवलीचे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। इथे आपण पाहतोय मॅचकडे आपण वळतोय जिथे टॉस जिंकला तो रासायनिक संघानं अंश 11 आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता मात्र आतापर्यंत धावसंख्या झालेली आपण पाहतोय भैरवनाथ कासप संघाची 10।
आता खेळपट्टीवर आपण पाहतोय अनंत वाघ. अनंत वाघ स्ट्राईक एंडला. डॉट चेंडू टाकतोय गुड्डू चव्हाण आणि पहिलं षटक मालतोड इथे संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 10. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की 4 षटक आणि 3 चेंडू 46 धावा केल्या होत्या मालतोटे वाडा संघाने आणि ती मॅच त्यांनी वाचवली होती. आणि अजू सावंत कित्येक वर्ष वेदांत वाडा असेल, अमृत 11 आपण बघितलं, मुंब्रा, त्याच्यानंतर राजेंद्र स्पोर्ट्स, संजय पोतनीस यांचा संघ प्रत्येक वर्षी या मैदानावर हे संघ असतात. आणि खरं तर त्यांना अपयश आलं होतं वेदांत वाडे संघाला 2 राऊंड कधी 3 राऊंड, पण तो शेवटपर्यंत पोहोचले नाही. तर यावेळेस आपण बघूया नाही वेदांत वाडा संघ पोहोचतोय का. या मॅच मध्ये पण आपण बघितलं जेव्हा सिच्युएशन खराब होती तेव्हा अजू शेठ सावंत मागे बसलेले, परंतु जेव्हा 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आली तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी बघायला मिळाली. माजी शाखा प्रमुख आमचे पोसरीचे सुरेशजी पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि इथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथे आपण पाहतोय दुसरं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत श्री भैरवनाथ कासप संघाच्या विरुद्ध अंश 11 रसायनिक संघाचा गोलंदाज. बॉलर्स नेम सगळे एक स्टेशनवरून गोळा केलेले खेळाडू असतात. कधी कधी 12व्या खेळाडूला पण नाव माहीत नसतात. नाव सांगा. बॉलर्स नेम अमित. अमित गोलंदाजी करतोय आणि समोर आहे तो फलंदाज इस्तियाक शेख. अमितचा हा चेंडू लॉंग ऑफला चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल आलेली आहे ती इम्तियाक शेख. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा धावफलकावर लागतात. त्याच्यामध्ये 10 धावांवर खेळतोय इस्तियाक शेख आणि एक अवांतर. अशा पद्धतीने 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण पाहतोय त्या भैरवनाथ कासप या संघाच्या गोलंदाजी करतोय तो अमित. पहिला होता गुड्डू चव्हाण ज्यानं 10 धावा दिल्या. दुसरी मॅच आहे. थोडासा उशीर झाला पहिल्या मॅचला, पण मॅच टफ झाली. 2 चेंडूमध्ये 10ची गरज होती आणि वेदांत वाडा संघाच्या गोलंदाजाने चांगली किमया केली. अमितचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय अनंत वाघने मिडॉनला खेळलाय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सिंगल आलेली आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय सिंगल डबलने जिथे जिथे धावा मिळतील त्या धावा करण्याचा प्रयत्न करतात आणि चांगलं क्रिकेट या मैदानावर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानावर. टॉस हारल्यानंतर फलंदाजी करतोय तो भैरवनाथ कासप संघ. रजनीकांत माळी आणि दीपक पाटील यांचा संघ आहे. तर अंश 11 रसायनी हा संघ. गोलंदाज अमित. राईट हँड ओव्हर असा फटका, गोड आवाज आला, परंतु मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आडव्या बॅटने खेळला होता फटका. सिंगल आलेली आहे. या सिंगलला मात्र जाऊन पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय श्री भैरवनाथ कासप संघ. इस्तियाक शेख आणि अनंत वाघ अशी सलामीची जोडी आहे. 13 धावा पहिल्या षटकामध्ये 10 गुड्डू चव्हाणच्या आणि अमितच्या षटकामध्ये 3 धावा. रिव्हर्स खेळायचं होतं. इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत सिंगल घेतलेली आहे. पंच आमचे प्रवीण पवार इकडे वळतायत. लेगबाईचा इशारा येतोय. अवांतर धावा होत्या त्या 2 आणि 14 धावा धावफलकावर लागतायत त्या श्री भैरवनाथ कासप संघाच्या. पहिल्या मॅच मध्ये आपण 46 बघितल्या होत्या, परंतु त्यावेळेस 4 षटक आणि 3च चेंडू होते. म्हणजे 27 चेंडूमध्ये 46 धावाने त्या वाचवल्या होत्या वेदांत 11 वाड्या संघानं. प्रकाशजी भोईर आणि आमचे अजूशेठ सावंत उशिरा आले. सगळ्यांना वाटलं. डोंबिवली संघ भरपूर लवकर आला होता 2 तास अगोदर. कित्येक वेळा असंच होतं. 6 आपण असलो मेंबर, 7वा आला का 1 साइड होते त्याची. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. डॉट येतोय. डॉट चेंडू येतोय. प्रवीण दुगाडे पण आमचे त्या खेळामध्ये माहीर आहेत. मग अशी कोणतरी म्हणाला 5-6 मेंबर आहेत चला पाठीमागे. भरपूर असतील. बघूया मॅच मध्ये आपण श्री भैरवनाथ कासप आणि अंश 11 रासायनिक संघाचा हा गोलंदाज अमित. सगळे मुंबई, पुणे,
या व्यावसायिक खेळाडू या मैदानावर आपण पाहणार आहोत. मिड विकेटला पुन्हा एकदा सिंगल डबलला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर षटकार आला टिके, पण त्यानंतर मात्र सिंगल डबल त्याने ओळखले की या मैदानावर धावा करणं गरजेचं आहे. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे ती श्री भैरवनाथ कासप संघाची 15 धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या 5, पहिल्या षटकामध्ये आल्या 10, या षटकामध्ये आल्या 5. एकही गडी त्यांनी गमावलेला नाही. 5 ओव्हरची मॅच आहे. बघूया पुढच्या षटकासाठी आपण जाऊया प्रवीण दुगाडे यांच्याकडे. की ढेर सारी बधाई। पहले ओवर में आए थे 10 रन और दूसरे ओवर में गेंदबाज के दबाव में आ चुके थे बल्लेबाज, उस वजह से रन मिले महज 5। देखिए दबाव में नहीं आना है, क्योंकि बाला साहब ठाकरे ने हमेशा कहा है कि अपने विचारों पर डटे रहो। केंद्रीय तपास यंत्रणा कितना दबाव लेकर आ रही है, लेकिन हमारे जो बैटर है सांसद संजय राउत साहब, वो किसी के दबाव में नहीं आए, बल्कि अपने आप को उन्होंने साबित किया और उनके तालीम में तैयार हो रहे हैं हमारे कैप्टन सुनील सालवी साहब। पार्षद मुलुंड, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका हम जरूर स्वागत करना चाहेंगे। तमाम दर्शक जो सुप्रीमो को देख रहे हैं, बाला साहब ठाकरे के विचारों को देख रहे हैं। तो ये डॉट गेंद आई, डॉट गेंद, गेंदबाजों के ऊपर दबाव नहीं है, लेकिन फिलहाल मनोवैज्ञानिक दबाव है बल्लेबाजी करने वाली टीम। भैरवनाथ कासप बल्लेबाजी कर रहे हैं, थोड़े से दबाव में आ चुके हैं बल्लेबाज, लेकिन दबाव में नहीं आना है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, गेंद हवा में, कैच छोड़ा वहां पे। क्रिकेट में ये कहा जाता है पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास। 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई। कैप्टन साहब यहाँ पे बैठे हुए सुनील जी साहब, पार्षद मुलुंड, शिवसेना के विचार और उन विचारों की मशाल को चलाते हुए जानते हैं वो। पिछले साल हमने थीम भी देखी थी सुप्रीमो में, अभी मातोश्री से एकनिष्ठ, हम मातोश्री से एकनिष्ठ है और हमेशा एकनिष्ठ रहेंगे। कल भी हमारा साथ था मातोश्री से, आज भी हमारा साथ है और भविष्य में भी रहेगा। यह ऊंचा खेला, गेंद हवा में और यह लंबा छेल लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। इससे कहते दबाव, चाहे कुछ भी हो, उस दबाव को हटा के अपने खुले विचारों को लोगों के सामने प्रदर्शित करना, जिस तरह किया हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाला साहब ठाकरे ने। और गेंदबाजों ने जो दबाव लाया था, उस दबाव को हटाने वाली बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज इख्तियाक शेख की। डीजे तेईस रन स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाज जीवन शिंदे वाशिवली का ये गेंदबाज सुप्रीमो में अपने उपयुक्ता सिद्ध करते हुए, लेकिन क्या बल्लेबाजी हो रही है इख्तियाक की। फाइन लेग बाउंड्री के बाहर एक और पैडल स्वीप के जरिए 4 उन्होंने हासिल किए। 23 और 4 बनेंगे 27। तो हमारे बाला साहब के सच्चा शिव सैनिक धनराज बड़े साहब, इनकी तरफ से वे शिवसेना शाखा मोहपाड़ा और अचानक कला क्रीड़ा सांस्कृतिक मोहपाड़ा ऑर्गेनाइज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाला साहब ठाकरे स्मृति ट्रॉफी सुप्रीमो में, और सुप्रीमो के लिए उन्होंने शुभकामनाएं भेजी है। तो ये गेंद शॉर्ट पॉइंट के ऊपर, इस गेंद को फील्ड किया, रन की गुंजाइश को किया समाप्त। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल। ऐसा लगा कि शायद मुझे 1 रन, क्योंकि दोनों ही बल्लेबाज है ना एक ही स्कोर में है, कब छोर बदलते हैं पता भी नहीं चलता। लेकिन ये डॉट गेंद आई। निखिल विलासी पाटिल युवा सेना उप जिला प्रमुख रायगढ़, तो इनका सम्मान किया जा रहा है मंच के ऊपर। शंकर भोयर इनके शुभ हाथों इनका सम्मान किया जाएगा। सिंगल जरूर मिला, सिंगल से बढ़ता हुआ टोटल 24।
28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 28 लॉस ऑफ नो लॉस। देखिए नो लॉस, क्योंकि इस मैच में बीच में बैठा हूं मैं। इस मैच का पूरा डाटा है हमारे गुरु टीके माड़ी और महागुरु संतोष चौधरी के पास। पद्मा अण्णा, दिलीप जी तांबोली, पद्मा अण्णा मोइली, दिलीप तांबोली, राजेश जी खरीवले, इनका भी हम जरूर स्वागत करेंगे। भैरवनाथ कासब के बैकर दीपक पाटिल इस मैच को शांति से देख रहे हैं। उन्हें वो जानते हैं क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। क्रिकेट जिसे हम हमेशा कहते थे चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता। तो क्रिकेट कब रंग बदलेगा पता भी नहीं चलेगा। ये क्रिकेट है भाई, ये क्रिकेट है गेंद और बल्ले के बीच का द्वंद, ये क्रिकेट है गेंद और बल्ले के बीच का रन, ये क्रिकेट है जब बल्ला गेंद के ऊपर हावी होता है तो उसके बाद गेंद का देखा जाता है रिएक्शन। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। एक और बल्लेबाज सिद्धेश शामरे ग्राम पंचायत सदस्य नंदन बाड़ा, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है। वो यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। तीनशे 53 विकी भोईकोट, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा वरसई पेड़, मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि प्लीज आप स्टेज पे आए। प्रदीप शेठ पाटिल, इनका भी सम्मान किया जा रहा है। टीम का टोटल आ चुका है, ओवर नंबर चल रहा है, तीसरा ओवर अब खत्म हो चुका है। ओवर नंबर चौथा जैसे ही शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे हमारे गुरु टिकेमाळी साहब। चौथं षटक सुरू झालेलं आहे आणि चौथ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट मिळालेली आहे ती फलंदाजाची। आता आपण पाहिले पहिल्या मॅच मध्ये चेसिंग करताना थोडंसं हार्ड होत चाललेलं आहे। पहिली फलंदाजी करणारी टीम विजयी झालेली आहे। आता या मॅच मध्ये काय होणार याकडे सगळ्या तमाम क्रिकेट रसिकांच्या नजर आहेत। खरं तर सगळ्या प्रेक्षकांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे। तुडुंब मैदान भरलेलं आहे आणि सुप्रीमो ट्रॉफीला प्रेक्षकांची तोफा गर्दी ही दरवर्षीच असते। ठीक आहे, म्हणजे आपण बघितलं तर श्री भैरवनाथ कासप संघामध्ये व्यावसायिक खेळाडू आणि इथे आपण पाहतो रासायनिकचे पंकज शिंदे आहे, त्यानंतर जीवन शिंदे, जे आपले लोकल खेळाडू आहेत, तर त्यांच्यामध्ये एक चांगली ठसर होईल। पण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। हा चेंडू प्रहार करायचा होता, मात्र जोरदार अपील केलाय, पायचीत पकडलंय, फलंदाज बाद होतोय रिया नायडू। ने उजळेल रोज पहाट, पुन्हा होणे नाही ऐसा हिंदू हृदय सम्राट। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आलेली ही सुप्रीमो ट्रॉफी 2024। बिल्कुल ठीक कहा आपने टिकेमाळी साहब, क्योंकि बाला साहब की स्वप्न पूर्ति इस राम मंदिर को हम देख रहे हैं और इस राम मंदिर के लिए जितनी भी लागत थी उससे दिया, उसे स्पॉन्सर किया बाला साहब के एक सच्चे शिवसैनिक जो इस वक्त मंच पर बैठे हुए हैं, मोहन शेठ।
देखिए कई लोग इस सुप्रीमो को लाइव देख रहे हैं, कई लोग यहाँ पे आके देख रहे हैं। उनमें से एक नितिन जी महाड़ी, जयदाजी पाटिल, अभिजीत जी देशपांडे और सुमित जी पिंगड़े, इनकी तरफ से भी इस सुप्रीमो को शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन फिलहाल हल्के हाथों से कलाइम के सहारे इस गेंद को मोड़ा, सिंगल मिला और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 34 रन। टीके भाई साहब क्या कहना चाहेंगे इस शुरुआत के बारे में जो कासब ने की है? नाही, कासबची सुरुवात पहिल्या चांगली झाली आहे. हा जो ॲव्हरेज आहे आतापर्यंत, पहिल्या षटकामध्ये त्यांनी 10 काढल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकांमध्ये 13. म्हणजे आजच्या दिवसातील आतापर्यंत चाललेला प्रवास त्यांचा चांगला आहे. परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये अजून जर धावा वाढवल्या तर कासब संघासाठी त्या बेनिफिशियल किंवा फायदेमंद ठरू शकतात. हा चेंडू, जोरात आवाज आलाय, क्षेत्ररक्षक धावत येऊन झेल संदेश मुंडेनं पकडलेला आहे. ग्रेट कॅच आजची पकडतोय तो संदेश मुंडे. तीन गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत आणि 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या श्री भैरवनाथ कासब या संघाच्या स्कोर कार्डवर. संतोष चौधरी म्हणालेले की या रसायनी टीम मध्ये लोकल खेळाडू जास्त आहेत, परंतु आपले आता सुगीचे दिवस आहेत. लोकल खेळाडू पण प्रोफेशनल बनलेले आहेत. मोठमोठ्या टुर्नामेंटचा त्यांना अनुभव आता मिळत चाललेला आहे. यांना आता आपण लोकल म्हणणं पण आता मला असं वाटतं वावगं ठरेल. नक्कीच किरण पवार असेल, रजत मुंडे असेल, मनीष तात्रे असेल, मयूर पाटील, तिकडे महेश म्हात्रे असेल, बंटी बाजरीके, महेश म्हात्रे, संदेश मुंडे, चांगले वाशिवलीचा पंकज आहे. तर यांनी आता जाऊन नाटके पार परदेशामध्ये पण जाऊन क्रिकेट खेळलेले आहेत काही यातले खेळाडू, तर त्यांना आता कमी समजून चालणार नाही. भोंगे वाजायला लागलेले आहेत आज. भोंगे मला असं वाटतं मैदानात आलेले आहेत. आमच्या आकाश कांबळे पण या मॅचचा आनंद घेत आहेत. तमाम सर्व क्रीडा रसिक चोहो बाजूनी आपण जिकडे बघावं ना तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 34 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. रवी ना, यस, रवी तैयार आहे. संदेश मुंडे गोलंदाजीच्या मार्कवर. चांबारलीचा वंडर बॉय लेफ्ट आर्म ओव्हर. पंचांना पास केलंय. हा चेंडू मारलेला आहे. एक सिंगल नक्कीच मिळणार. या सिंगल न हळूच धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचते ती श्री भैरवनाथ कासब या संघाची 3 बाद 35. तुषार धुमाळ, व्हॉइस ऑफ खोपोली, डीजे ठोक हा डायलॉग त्यांचा खूप फेमस आहे. आमच्या प्रवीण दोघाड्यांच्या बरोबर खोपोली एरियामध्ये समालोचन करत असतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वामन शिंदे आणि लक्ष्मण मल्ली यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. संदेश मुंडे, काल पण या संदेश मुंडेनं कमाल केली या मैदानावर. आज ओपन हाफ मध्ये खेळतोय आणि समोर फलंदाज आहे अनंता वाघ. एक चौकार ठोकला अनंता वाघनं. हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धावचीत होतोय तो अनंत वाघ. स्पोर्ट्स के मालिक एक ब्रांड बन चुका है 70-70. तारिक भाई से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आके सुप्रीमो का मजा ले. तारिक भाईंना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावर यावं. त्याबरोबर 24 लाईव्हचे संदेश पाटील यांचे पिताश्री व्यासपीठावर बसलेले आहेत, ज्ञानदेव पाटील. त्यांचंही आपण मनापासून इथे हार्दिक स्वागत करूया. त्यांचा मुलगा आता आखाती देशामध्ये आपलं रायगडचं नाव रोशन करतोय. हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन फक्त या चेंडूवर मिळते. आता चौकार दुर्मिळ होऊन बसलेले आहेत संतोष, कारण मागील आपण आतापर्यंतचे जर 6 चेंडू जर बघितले तर 6 चेंडूवर एकही चौकार षटकार आला नाही. डेप्थ ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक जे या षटकामध्ये षटकार चौकार येत असतात, मात्र अजूनही षटकार चौकार आलेले नाहीत. गोलंदाजांनी मात्र पकड मजबूत केलेली आहे ती रसायनीच्या.
वा वाजवा अजून. हो हो अजून आता 3-3 ठिकाणावरून या भोंग्यांचा आवाज येतोय. उद्या मला असं वाटतं अजून भोंगे येतील इथे. शिट्ट्या टाळ्या. आपण क्लिप 2015-18च्या क्लिप्स बघितलेल्या आहेत. वा काल आपण बघितलं मावळचे जे सपोर्टर होते टेम्पोच्या वरती उभे राहून नाचत होते. जांभरूकची जास्त मंडळी होती. पण 9 चेंडूमध्ये 9 धावा झाल्या नाही. हा चेंडू संदेशचा मस्त गोलंदाजी. संदेश मुंडेनं लोकल बॉयनं या मैदानावर आपलं नाव रोशन केलेलं आहे. लगातार हाही चेंडू मैदान टाकतोय तो संदेश मुंडे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. भोंगे तर डीजे वाले आहेतच. ही म्युझिक तुम्हाला माहिती आहे का कोणते संतोष? एक युट्यूब वाला आहेत त्यांची ही क्लिप आहे आणि भरपूर व्हायरल, भरपूर त्यांना सबस्क्रायबर्स आहेत, भरपूर त्यांना माळी. आता असं जग झालं तुम्ही काहीतरी वेगळं कराल तेव्हा तुम्हाला सलाम मिळतोय. तात्या शॉर्ट पिच चेंडू मात्र हातातून निसटतोय. हा चेंडू या चेंडूवर मिळते एक सिंगल. मला असं वाटतं हे सत्र संपलंय. हे सत्र संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि या सत्राच्या समाप्तीनंतर अंश 11 रसायनी विरुद्ध श्री भैरवनाथ कासप संघानं धावा केलेल्या आहेत. 37 जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. अधिराज 11 वडगर आणि सिल्वर स्टार भिवंडी. कोणता फटाका वाजला? डीजे मास्टर आणि डॉक्टर मंडळींना आपण मनापासून धन्यवाद देऊया. खरं तर डॉक्टरांना खुश करायला पाहिजे. देव आणि डॉक्टर या दोघांनाही आमचा नमस्कार. डॉक्टरांची आठवण आपण आजारी पडल्यावर आपल्याला येते. जगताप सर तुमचं मनापासून आम्ही चांगलं क्रिकेट खेळतात. जगताप स्वागत करतो. आपण बघितलेलं आहे. MCA चे अंपायर पण आहेत जगताप सर. ठीक आहे माळी. इथे या नंतरचा जो सामना होणार आहे ना संतोष, वाडा वेदांत 11 वाडा आणि या संघामध्ये जो जिंकेल विनर तो सामना होणार आहे. विनर मध्ये मॅच होणार आहे. येस. इथे आपण पाहतोय 37 धावा केलेल्या आहेत. असं वाटलं अंश 11 रासायनिक संघाच्या विरुद्ध 5 षटकांमध्ये 60-65 डोंगर उभा केला जाईल, परंतु 37 धावा केल्या जिंकण्यासाठी अंश 11 रासायनिक संघाला करायचे 38. मॅच मध्ये आपण पाहतोय हेमंत चाडके आमचे ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांनी आपल्याला 1, 2, 3 नंबरची ट्रॉफी आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांचंही आपण त्यांचे पाहुणे पण या ठिकाणी आलेले आहेत. आमचे कॅप्टन साळवी आज या टुर्नामेंटमध्ये उपस्थित आहेत. आज आपण बघितलं की पुन्हा एकदा मागची आठवण आली. जी 15-20 वर्षापूर्वी गर्दी असायची ही गर्दी आज आपल्याला पाहायला मिळाली. असं म्हणतात की लाईव्ह असल्यामुळे प्रेक्षक येत नाहीत मैदानावर, परंतु लाईव्हला फक्त तिथे मजा जी इथली मजा आहे ती लाईव्हला येत नाही. असं नाही. आणि संतोष कसं आहे की शेवटी पृथ्वी गोल आहे हे सिद्ध झालेलं आहे. बघा आता पूर्वीचा काळ होता, बेल बॉटमचा काळ होता, केस असे लांब हिप्पी कट असायची. नंतर मध्ये भांग आला मिथुन चक्रवर्तींचा, त्यांच्यानंतर अजय देवगन स्टाईल आली, वन साइड सलमान खान स्टाईल आली. पुन्हा आता मागच्या जमान्यामध्ये लोक बेल बॉटम आता हळूहळू आता झालेली आहे. मध्ये बॅगी पॅन्ट आली, रसेलची पण आली ना, रसेलची स्टाईल मध्ये कोंबडा. त्यामुळे पृथ्वी गोल आहे शेवटी. ओल्ड इज गोल्ड. कॅप्टन साळवी आमचे मुलुंडवरून आले आमचे पाहुणे आणि त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये. कॅप्टन आहेत कॅप्टन साळवी. कॅप्टन साळवींचं मनापासून आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे ज्ञानदेव पाटील 24 लाईव्ह चे संदेश पाटील त्यांचे पिताश्री बसलेले आहेत, त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया. जिंकायला 38 पाहिजेत म्हणजे चेंडूंपेक्षा धावा फक्त 8 फक्त जास्त आहेत. त्यामुळे एकाच षटकार या मॅच मध्ये येऊ शकतो तो रसायनीला. कासप विरुद्ध रसायनी. दीपक पाटील, रजनीकांत माळी यांनी पॅक केलेली टीम आहे. काल दीपक पाटील म्हणालेले बोवांना की उद्या शेंगा घेऊन येतो बोवा तुम्हाला.
गाडीत आहेत असतील बोलतायत. असतील गाडीमध्ये असतील. दीपक पाटील जसे आपण श्रीराम एक वचनी तसे आपले दीपक पाटील आहेत. एक वचनी एक बाणी. इथे आपण बघूया प्रेक्षकांचं स्वागत करूया तमाम क्रिकेट प्रेमींचं. पहिली कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं होतं की अंबादासजी दानवे साहेब जे विरोधी पक्षनेते ज्यांनी मैदानावर आपण त्यांना सांगितलं पण नाही पण एवढे या मैदानावर सगळ्यांना आनंद वाटतो स्वतः जाऊन त्याने 8 ते 9 बॉल या ठिकाणी खेळले होते. बरोबर आपण सगळे मोजले ते चेंडू त्यांनी आणि नुसते खेळले नाही तडकवले त्यांनी सीमारेषेच्या पलीकडे. उद्घाटनाला पण आमदार साहेबांनी क्रिकेटचा आनंद घेतला. त्यानंतर माजी महापौर पिंपरी चिंचवड चे त्यांनी आनंद घेतला. मनोहर शेठ भोईर साहेबांनी पण डावखुरा फलंदाजी केली. आणि काल आपण बघितलं की संदीप मुंडे यांचा जो संघ आहे वरद टॉवर आणि आई इलेव्हन उभे कैलास दादा म्हात्रे जे महाराष्ट्र आई इलेव्हनचे अध्यक्ष आहेत आणि हे 2 संघ पुढे गेलेले आहेत. आज काय होणार? वेदांत इलेव्हन वाडा संघानं पहिली मॅच जिंकलेली आहे. डोंबिवली संघ जो 8 वाजता या ठिकाणी उपस्थित होता परंतु मॅच मध्ये पराभव झाला. आणि ही दुसरी मॅच आपण बघतोय अंश इलेव्हन रसायनी संघाला पाठलाग करायचा आहे कासप संघाच्या विरुद्ध 38 धावांचा व्यासपीठावर इस्रोचे आमचे सगळे ऑफिसर्स बसलेले आहेत. विजय चंद्रा सँडी धाकड सर. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. संदीप पाटील हा फटका खेळलाय लॉंग ऑफला झेल होता चेंडू चाललाय बघूया पंचांचा इशारा. सोनारीचा संदीप पाटील ना सोनारीचा पप्पू 30 चेंडू आणि 38 ची गरज होती. पहिल्या चेंडूवर पॅक बडा धमाका या नावाने श्रीराज चौधरी. खरं तर आम्ही कमी लांब जातो परंतु समीर सोमणे बऱ्याचशा व्यावसायिक खेळाडूंना ओळखतात. श्रीराज चौधरी पहिला चेंडू चांगला होता झेल होता परंतु धावा कमी आहेत अशा वेळेस झेल घेणं गरजेचं होतं परंतु छोडो कॅच और हारो मॅच अशी परिस्थिती होणार आहे का या मॅच मध्ये? कारण 29 चेंडू आणि आता 32 ची गरज आहे. श्रीराज चौधरी आणि संदीप पाटील ज्याला पप्पू सोनारीचा हा खेळाडू आहे आणि नॉन सेकंडला संकेत कदम. दुसरा चेंडू पहिला चेंडू पण चांगला होता हवेमध्ये होता लॉंग ऑफला. खरं तर झेल होता झेल पकडला असता तर मात्र एकही धाव मिळाली नसती परंतु इथे मात्र धावा आल्या त्या 6. आता अजूनही 28 चेंडू शिल्लक आहेत 32 धावा करायच्या आहेत. छोटं आव्हान आहे परंतु लो स्कोरिंगच्या मॅच कधी आपण टप होताना बघितलेल्या आहेत. अंश इलेव्हन रासायनिक संघाला अजून करायचे आहेत 32. श्रीराज चौधरी आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये गॅप मध्ये मारलाय आणि येतोय हा दमदार शानदार चौकार. एक चौकार मारलाय 11 धावा धावपलकावर आल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 27 चेंडू शिल्लक आहेत 26. तसं पाहिलं तर प्रत्येक षटकामागची सरासरी रिक्वायर्ड रन रेट आहे तो 8चा रन रेट होता. त्यापेक्षा कितीतरी जास्त धावा पहिल्याच षटकामध्ये जमा केलेल्या आहेत त्या अंश इलेव्हन रसायनीच्या फलंदाजाने. स्ट्राईक एंडला संकेत रसायनी संघ आपण पाहतोय आता 25 चेंडू आणि 27 डॉट चेंडू टाकतोय. हा गोलंदाज श्रीराज चौधरी हा गोलंदाज आहे. आपण पाहतोय समोरचा संघ भैरवनाथ कासप संघानं रजनीकांत माळी आणि दीपक पाटील यांचा संघ आहे. मोठमोठे खेळाडू त्यांनी या मैदानात उतरवले परंतु फलंदाजी करताना फक्त 37 धावा केल्यात. मागच्या मॅच मध्ये आपण 46 बघितल्या होत्या त्या 27 चेंडू मध्ये कारण 3 धावांची पेनल्टी होती. चेंडू हवेमध्ये आहे परंतु मागे जाऊन हा चेंडू अडवला क्षेत्ररक्षकानं. एक घेतलेली आहे दुसरी धाव धोक्याची होऊ शकते परंतु चेंडूची फेक तेवढी चांगली नाहीये आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज संकेत कदमला. आणि या संघाची धावसंख्या होती 38 धावांचा पाठलाग करताना 13 आता मात्र 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या 25. खरं तर या चेंडूवर एकच धाव होती मात्र संदीप पाटीलनं या चेंडूवर ही दुहेरी धाव कन्वर्ट केलेली आहे. त्यानं धाव घेतली आणि जोरात धाव घेतल्यामुळे धावावंच लागलं ते संकेतला आणि ऑटोमॅटिकली 2 धावा पूर्ण झाल्या. नक्कीच पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले श्रीराज चौधरी कारण 38 धावांचा पाठलाग करायचा 30 चेंडू मध्ये म्हणजे जवळजवळ आता 45 म्हणजे आजपेक्षा कमी धावांची सरासरी राखायची. अशा वेळेस 13 धावा दिल्यामुळे अडचणीमध्ये आहे तो श्री भैरवनाथ कासप संघ.
माझगावचे आमचे भरत पाटील या पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतो श्रीराज चौधरीनं 13 धावा दिल्या. थोडासा महागडा ठरला आणि आता गरज आहे ती अंश 11 रासायनिक संघाला आपण बघतोय 24 चेंडू आणि 25. एका बाजूला संदीप पाटील आहे सोनारीचा पप्पू, तर एका बाजूला संकेत कदम आहे. संकेत कदम हे दोन फलंदाज आहेत आणि आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आहेत अक्षय, भावेश भानुशाली आणि बब्बू भानुशाली. निलेश जुनगरे त्यांचं स्वागत करतील. 24 चेंडू आता बदलापूर कानोरचा काल या गोलंदाजानं कमाल गोलंदाजी अंबरनाथ टीम मधून केलेली आठवतंय संतोष? अक्षय देशमुख. हो, काल आपण त्याची दोन मॅच मध्ये 2-2 षटकं बघितली. अक्षय देशमुखची कमाल केली होती. चांगला फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चला कव्हरचा येतोय चौकार. रायूचा एक सुंदर चौकार पाहायला मिळाला तो संदीप पाटीलच्या बॅट मधून. 23 चेंडू 21 ची गरज, आता 22 चेंडू आणि 21 ची गरज आहे. यानंतर होणारी मॅच वेदांत 11 वाडा आणि या मॅच मध्ये जिंकेल तो संघ. पॅकर या संघाचे अंश 11 रासायनिक संघाचे मयूर म्हात्रे, मनीष तात्रे, विश्वनाथ भोईर हे पॅकर आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय ते रजनीकांत माळी आणि दीपक पाटील. चेंडू शिल्लक आहेत 22, धावा करायचे 21. अक्षय देशमुख तयार. अक्षय देशमुख त्याला आता लाईन आणि लेंथ मिळालेली आहे. पहिल्या चेंडूवर जरी खराब चेंडू पडला त्याच्यावर चौकार आला, त्यानंतर स्वतःला सावरलेलं आहे आणि आता मात्र 21 चेंडू आणि 21 ची गरज आहे. आमचे मारुती वाघ आलेले आहेत. अभिषेक पाटील असतील आणि तिथे मारुती वाघ नसतील असं कधीच होत नाही. शेगावले काल नव्हते पण आज मात्र त्यांना ऍड्रेस सापडलेला आहे. त्यांना म्हणजे आपल्यापेक्षा त्यांना शेड्यूल माहिती असतं की हा. कुठे काय शर्यती कुठे आहेत, मॅचेस कुठे आहेत. नागोरी अजून आले नाहीत. आगोरी 21 चेंडू 21 धावाची गरज. चेंडू हवेमध्ये इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे झेल पकडला जातोय. विकेट आपण पाहतोय गमावतोय तो संदीप पाटील. दोन चौकार मारले, एक षटकार मारला, 15 धावा केल्या सोनारीच्या या संदीप पाटील पप्पूनं. आता मात्र 20 चेंडू आणि 21 ची गरज आहे आणि संकेत कदम याच्या जोडीला चाललाय तो फलंदाज. सागर शेठ जावरे ज्यांनी हे टी शर्ट आपण पाहतोय, प्रवीण गीत ज्यांनी हे टी शर्ट स्पॉन्सर केले त्यांची नावे येणं पण गरजेचं आहे. ज्यांनी आपल्याला मदत केलेली या टुर्नामेंटसाठी. इथे आपण पाहतोय 20 चेंडू आणि आता 21 ची गरज आहे. वेदांत 11 वाडा आणि पहिली मॅच आपण डोंबिवली बघितली, त्याच्यामध्ये वाडा संघ जिंकलाय. काल आपण बघितलं वरद टॉवर आणि आई 11 ओवे हे दोन संघ पुढे गेलेत. काल 5:20 शेवटची मॅच संपली होती. काल उद्घाटन सोहळा होता, आज त्याच्यापेक्षाही पुढे जातो की काय आपण 7-7:30 पण आपण इथे मॅच पूर्वी बघितलेल्या आहेत. तुम्हाला काय म्हणालो की पृथ्वी गोल आहे, कुठूनही निघा तुम्ही तिथेच निघायला येणार. 21 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. 20 चेंडू आहे. हा, yes, 20 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आले स्ट्राईक एंडला चेतन. सगळे आपल्या परिसरातील हे खेळाडू आहेत. उरण, पनवेल, खालापूर. 20 चेंडू आणि 21. आता मात्र अक्षय देशमुखला लय सापडलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार जरी खाल्ला तरी कमबॅक करतोय आणि आता मात्र टिच्चून मारा करतोय तो अक्षय देशमुख. इथे मात्र मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये फटका खेळलाय. सिंगल आलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावताय, धोका होऊ शकतोय परंतु इथे मात्र चेंडूची फेक थोडीशी उंच गेली आणि 2 धावा मात्र पूर्ण करतोय तो फलंदाज चेतन. आपलं खातं उघडतोय. आता 19 चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायचे ते 19. समीकरण बरोबर झालेलं आहे. नाही, चेतननं ओळखलंय की आता वरून फटके मारण्यापेक्षा गॅप मध्ये आपण चेंडू मारू किंवा सर्कल मध्ये चेंडू पडेल अशा प्रकारची फलंदाजी करू. सिंगल डबलवर त्यानं लक्ष केंद्रित केलंय कारण रिक्वायरमेंट तीच आहे. प्रेक्षक वाट पाहतायत. चौकार षटकाराची एक मोठी मॅच
मगाशी मस्त झाली 2 चेंडूमध्ये 10ची गरज होती. 19 चेंडू 19 खाली राहिला चेंडू खेळून काढला सन्मान दिला त्याने ओळखलं की आता धावांची गरज कमी आहे परिस्थितीला काय पाहिजे आणि मेरिटनुसार फलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या 38 धावांचा पाठलाग करतोय अंश 11 रसायनी हा संघ. धावसंख्या झाली आहे ती 20 म्हणजे या षटकामध्ये अक्षय देशमुखनं एक चौकाराचा मार खाऊन 7च धावा दिल्या आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. वळूया आपण टिकेमाळी यांच्याकडे. 18 चेंडूमध्ये 18 धावा म्हणजे 6 धावांची सरासरी आता जिंकण्यासाठी पाहिजे ती अंश 11 रसायनी संघाला. ही मॅच या षटकावर अवलंबून असणार आहे. या षटकामध्ये जर का जास्त धावा आल्या तर निश्चितच फलंदाजी करणारी टीम अंश 11 रसायनी जिंकेल असं सगळेजण म्हणतील. परंतु जर का 1-2च धावा आल्या आणि विकेट जर गेल्या तर मात्र श्री भैरवनाथ कासप संघाच्या आशा पुन्हा पल्लवित होतील असं चित्र कदाचित निर्माण होईल. सुप्रीमो चषक 2024चा थरार आपण सगळेजण अनुभवतोय. आपण महेश म्हात्रेचं नाव घेतलं तो लगेच आपल्या समोर इथे आपल्याला इथे टेहळणी करताना आपण त्याला पाहतोय. तुडुंब गर्दी भरले तिकडे. तर आई टाकेदेवी चालक मालक संघटनेचं जे ऑफिस आहे त्या एरियामध्ये सगळे खाणे आंबिवलीचे प्रेक्षक तिकडे बसलेले आहेत तिकडे उभे आहेत या मॅचचा आनंद घेत आहेत. समोर रस्त्यावर सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद उभं राहून घेतात. स्टेजच्या समोर तुडुंब गर्दी भरलेली आहे. कासपचे बरेचसे पाठीराखे त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते चालक मालक संघटनेच्या ऑफिसच्या जवळ. हा चेंडू भिरकावलाय खणून काढलाय जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव घेतलेली आहे दुसरी धाव धोकादायक होऊ शकते. ब्रेक लावला तो फलंदाज चेतन आणि या चेंडूवर मिळतीये ती एक फक्त सिंगल. 17 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. पंकज देसाई मला असं वाटतंय दिसत आहेत सगळे परळी भागातील सगळे सुधागड भागातील आमचे प्रवीण दुगाड्यांचे सगळं फ्रेंड सर्कल आज आलेलं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम सर्व क्रीडा प्रेक्षकांचं स्वागत. हो हा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीनं फक्त ढकललाय. सेफ शॉट खेळलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे त्यामुळे या चेंडूवर एकच सिंगल रन मिळते. 22 धावा धावफलकावर लागतात. 38 धावांचं टार्गेट आहे. 38 धावांचं टार्गेट खूप मोठं टार्गेट नाहीये. अगदी छोटासा निवाला प्रवीण दुगाड्यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर. परंतु हा छोटासा निवाला पण आता मोठा टार्गेट बनून बसलेला आहे. फुलटॉस बॅटची कडा घेतली आहे क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड होते आहेत आणि या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतायत फलंदाज. तुडुंब प्रेक्षकांची तोबा गर्दी आज या मैदानावर आपण पाहतोय प्रवीण दुगाडे. निश्चित तौर पर और आपने भी कहा था कि पृथ्वी गोल है यूट्यूब के वजह से दर्शक नहीं आ रहे लेकिन सुप्रीमो एक अलग ही आकर्षण है. हर कोई चाहता है कि यूट्यूब कैमरा में जो यूट्यूब होता है वो 10 सेकंड 12 सेकंड या 16 सेकंड लेट होता है. क्यों ना लाइव हम इस टूर्नामेंट की आंखों में क्षण समाये रखें. सिंगल जरूर मिला. ये छोटा सा निवाला 38 रन का बिल्कुल आपने ठीक कहा था लेकिन ये निवाला धीरे धीरे बड़ा होता हुआ नजर आ रहा है. एयर टाइट ये मैच होने की संभावना है. हमारे गांव के सरपंच साहब जगदीश जी मते इनके सपूत राज मते भी इस मैच का मजा ले रहे हैं. उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. लेकिन फिलहाल अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में अंदरूनी किनारा लगा. 1 रन जरूर मिला. रन बन चुके हैं 26. 13 चेंडूमध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे आणि तिकडे विकेट किपर ओरडतोय की एक चेंडू आहे अजून आणि तो चेंडू तो डॉट टाकला पाहिजे. चांगला चेंडू टाकला तर नंतर आपण प्रेशर क्रिएट करू अशी रणनीती त्यानं आखलेली दिसते. बघूया कर्नाळा यांकडून गोलंदाजी करतोय सिराज कोट्यातलं त्याचं दुसरं षटक. हो आणि खरंच चेंडू त्यानं मेडन टाकलाय. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. हे षटक संपल्याचा इशारा पंच प्रीतम पाटील यांच्याकडून येतोय. टिकेमाळी साहब जैसे कि हमने आपसे कमेंट्री सीखी और कई आपसे प्रेरित हो गए. कई कमेंटेटर्स बने जो आजकल अच्छा कर रहे हैं. वॉइस ऑफ खोबोली तुषार धुमाल साहब यहाँ पर मौजूद हैं. उनका सम्मान विश्वनाथ भोयल. मैं इनसे गुजारिश करना चाहूँगा कि तुषार धुमाल सर को सम्मानित करें. वॉइस ऑफ खोबोली रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी में है ये सुप्रीमो. कई लोगों का जन्मदिन है उनमें से एक जयेश कायकर. उनके लिए भी हम जन्मदिन की ढेर सारी बधाई देना चाहेंगे आज की तारीख में. लेकिन ये मैच देखिए एयर टाइट होगा क्योंकि कल अंबरनाथ का जो मैच हमने देखा था टिकेमाली साहब आपने देखा मैंने देखा
वो मैच एयर टाइट हुआ इन गेंदबाजों के बदौलत। लेकिन वहीं दूसरी तरफ त्याचं कारण असं असेल की अक्षय देशमुखनं 2-2 षटकं टाकलेली, परंतु आत्ताच्या या मॅच मध्ये बघा सिराजनं 2 षटकं टाकले, त्यामुळे आता अक्षयला एकच षटक मिळणार आहे। परंतु येणाऱ्या जर का 2 गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली तर ही मॅच टफ होऊ शकते। देखिए क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर आप 100% से भी ज्यादा मेहनत अगर आप करते हैं तो आपको सफलता जरूर मिलती है। कौन किसने जाना था कि सचिन तेंदुलकर 1 ओवर में 5 रन बचा सकते हैं? कौन ये सपने में भी नहीं लोगों ने सोचा होगा कि 205 के बचाव में सचिन तेंदुलकर ऑस्ट्रेलिया टीम के 5 विकेट निकालेंगे। ये होता है क्रिकेट में अगर मेहनत करे तो। आणि कोण सांगेल की 1983चा वर्ल्ड कप इंडिया जिंकेल? त्यावेळची सिच्युएशन तशी होती, परंतु 83चा वर्ल्ड कप इंडियानं जिंकलेला आणि निश्चित तौर पर बिल्कुल सही कहा आपने, ये ख्वाब हकीकत में बदल चुका था क्योंकि कपिल देव ने ये कहा था अपने ड्रेसिंग रूम में, लोग भले ही चाहे कि हमने उनसे बुरा खेला, लोग भले ही चाहे कि हमने उनसे खराब गेंदबाजी की, लेकिन हमें लोगों को यह कहने का मौका नहीं देना कि हमने उनसे बेहतर कोशिश नहीं की। कोशिश ट्राई अगेन एंड अगेन, डोंट यू सक्सीड। नाही, त्याचं कारण लिडरशिप क्वालिटी आपण कपिल देव मध्ये बघितलेली आणि तशीच लिडरशिप क्वालिटी आता या दोन्ही कर्णधारांमध्ये आपण बघतोय। प्रहार केलाय, हातात जाईल की झेल होईल का? आणि हो, झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय। इलेव्हन वाडा विरुद्ध या मॅच मध्ये जिंकेल तो संघ। 11 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे। कधी कधी प्रवीण दोगाडे, ज्या मॅचेस आपल्याला अशा सोप्या वाटतात ना की एकतर्फी होतील, कधी अवघड होऊन बसतात आणि अटीतटीच्या होतात हे आपल्यालाच कळत नाही। हाँ निश्चित तौर पर, क्योंकि क्रिकेट खेल ही ऐसा है। नंदनपाड़ा बॉयज इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। हमारे पंकज देसाई साहब से मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पे आए और इस सुप्रीमो का मजा ले। लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे। देखिए, हम मेहनत करें तो क्या सफल नहीं होगा। मेहनत कीजिए, परिश्रम कीजिए और परिश्रम के बाद जो जीत का मीठा फल मिलेगा उसका स्वाद कुछ अलग ही होगा। फैजल शेख गोलंदाजीच्या मार्कवर हा चेंडू फैजलचा आणि सरळ हातामध्ये अजून एक विकेट। मॅच मध्ये आलेली आता ट्विस्ट, मॅच ऑन झालेली आता पुन्हा एकदा। इतिहास असा आहे की एक पण हायट्रिक नाही झाली, मात्र आता हायट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे तो फैजल शेख। जर का त्यानं हायट्रिक घेतली तर परत मॅच मध्ये पण त्यांचा संघ येईल आणि त्याच्याबरोबर पहिला हायट्रिकचा मानकरी या सुप्रीमो ट्रॉफी 2024 चा तो होऊ शकतो। चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे। 10 चेंडू 12 धावा। नवीन फलंदाज मैदानात जातोय आदित्य दळवी। मात्र फैजल शेख हा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे। बघूया या चेंडूवर हॅट्रिक होईल का? अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला आवडतो आणि या मैदानावरचा इतिहास आपण प्रवीण दोगाडे बघितलेला आहे की बऱ्याचशा मॅचेस 90% मॅचेस या टफ झालेल्या आहेत, अटीतटीच्या झालेल्या आहेत। तो जो कोपरा तिकडचा सगळा भरलेला आहे तो श्री भैरवनाथ कासप संघाचे सगळे पाठीराखे उभे आहेत। बघा, बघतायत टक लावून या मॅच कडे, बघतायत आपल्या या सहकाऱ्यांचा खेळ, बघतायत आपल्या या खेळाडूंचा खेळ। सिच्युएशन मध्ये ट्विस्ट आलेली आहे। पप्पू बाद झाला, त्यानंतर मात्र पप्पूनं नेऊन ठेवलं होतं संघाला चांगल्या स्थितीमध्ये। बाद झाल्यानंतर संघाची आता पडझड सुरू झालेली आहे।
आदित्य दळवी लेफ्टी बॅट्समन तयार आहे. फैजल हॅट्रिक होईल का? आणि हा चेंडू हवेत आहे आणि झेल टिपला जातो. पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरतोय फैजल शेख. क्या बात है फैजल. डीजे नजर आते हैं। और रजनीकांत माड़ी स्टारर ये फ्रेंचाइजी है, ये टीम दीपक पाटिल फ्रेंचाइजी कासब। देखिए रजनीकांत स्टाइल में इस मैच को घुमाव दिया है उनके गेंदबाजों ने। फैजल ने खासतौर से विकेट हैट्रिक को निकाल के फैजलनं कमाल केली आहे. पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरलेला आहे या सुप्रीमो ट्रॉफी 2024चा. शिट्ट्या वाजतायत बघा त्या कोपऱ्यातून. शांतता होती, भयान शांतता आपल्याला पाहायला मिळत होती. तो संपूर्ण जो कोपरा आहे तो कोपरा आता उभा राहिलेला आहे. सगळे त्यांचे पाठीराखे आणि बघतायत आता आपल्या या खेळाडूंकडे. आणि संतोष चौधरी म्हणाले ना, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर, लेकिन यहाँ पर नागोरी। 1000 का इनाम है विश्वनाथ भोईर इनकी तरफ से। बल्लेबाजी करने वाली टीम अगर जीतती है तो अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. विश्वनाथ भोईर थोडेसे टेन्शन मध्ये आलेले आहेत कारण अंश 11 रसायनीचे ते पॅकर आहेत. आता बघूया. टेन्शन 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 दोन्ही बाजूनं, कधी इकडे कधी तिकडे. 9 चेंडू शिल्लक आहे, 12 धावांची गरज आहे. कंबरडं मोडलंय ते फैजल शेखनं अंश 11 रसायनीचा. हा चेंडू फैजल शेखचा राईट आर्म ओव्हर. ओ हो काय चेंडू, मात्र लकी चौकार मिळतोय. फाईन लेगला लकी चौकार. क्या 3 गेंदों के ऊपर विकेट। और नसीब मेहरबान तो इंसान पहलवान, चौथी गेंद के ऊपर बिना कोई मेहनत किए बल्लेबाज को मिला 4। नाही, फैजल शेखची आता मनाची स्थिती काय असेल, बिकट त्याची स्थिती असेल की मी गोलंदाजी चांगली करतोय. हो, हा चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो फैजल शेखनं. आणि याला म्हणतात गोलंदाज. मागील चेंडूवर त्याला बघितलं की लकी चौकार गेला. जाऊ द्या, आपण पुन्हा कमबॅक करू. आणि पुन्हा कमबॅक केलेलं आहे ते फैजल शेखनं. हे षटक अतिशय महागडं असं षटक ठरलेलं आहे ते फलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि चांगलं षटक टाकलेलं आहे फैजल शेखनं. लकी चौकार. एक पण धाव तसं बघितलं तर दिलेली नाहीये त्यानं. म्हणजे तो 22चा चौकार आपण बघितला तर, सोडला तर, डॉट बॉल टाकला तर मेडनवर होईल. आणि हा चेंडू मात्र बॅटला लागलेला आहे. बऱ्याच वेळानं या चेंडूवर एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावफलक वाढतोय, धावसंख्या पोहोचते. देखिए इस 32। मैच को टीके माड़ी साहब हमारे जो मेहमान है जिन्होंने इस राम मंदिर निर्माण पानी की पाहिजे, पानी इस घेऊन जा। स्टेज की जो लागत है उसमें काफी बड़ा योगदान दिया है मोहन लवड़े। इस मैच में जो संघर्ष चल रहा है ना, अपने जीवन के संघर्ष के पल उनके आंखों के सामने आ रहे होंगे कि किस तरह से मैंने शून्य से अपने विश्व को निर्माण किया। उसी तरह फैजल जो गेंदबाज थे उनके लिए कुछ नहीं बचा था उनकी टीम के लिए, लेकिन हैट्रिक हासिल कर इन्होंने संघर्ष निर्माण कर इस मैच में अपनी टीम कासब के लिए जगह बनाई है। ते म्हणतात ना की रख भरोसा खुद पर वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, रास्ते के कांटों को देखकर रुकना ना मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. काय अफलातून गोलंदाजी फैजल शेखने केली. या मॅचला युटर्न दिलाय. बरेचसे जण म्हणत असतील की 38 धावा ना झाल्या 4 षटकांमध्येच, परंतु नाही, हे क्रिकेट आहे. क्रिकेट मधली अनिश्चितता आहे आणि ती अनिश्चितता या मैदानावर नेहमी आपण पाहिलेली आहे. निश्चित तौर पर यह क्रिकेट है, लेकिन यह है सुप्रीमो, जहां पर हर युवा को संघर्ष करने पर मजबूर कर देती है. 100 में से ज्यादा कमिटमेंट मुझे देनी है. मैच जीतेंगे तो विश्वनाथ भोईर, इनकी तरफ से अंश 11 के बल्लेबाजों के लिए 2000 का इनाम. अंश 11 रसायनी बनाम कासब के फ्रेंचाइजी थोड़े खामोश नजर आ रहे हैं. दीपक पाटिल और रजनीकांत माळी ते खामोश आहेत, परंतु त्यांना माहिती आहे की आमचा संघ विजयी झाला पाहिजे अशी ते प्रार्थना करतायत. कारण मगाशी विश्वनाथ भोईरनं देव पाण्यात ठेवलेले.
नितीन आमचे सांगतात काहीतरी. अजूनही 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. यस, मुद्दा ये लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा होता है. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. अटी तटीचा सामना आणि प्रेक्षकांना हवा तसा सामना झालेला आहे. हा चेंडू, हो हा चेंडू तटवलाय मात्र जातोय सीमारेषेजवळ आणि गलीच्या दिशेनं हा जातोय. खणखणीत असा रसायनीसाठी चौका. आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हा स्मित हास्य उलगडलेलं आहे. आणि सामना जिंकला तर 2000 रुपयांचं पारितोषिक अंश 11 रसायनीच्या खेळाडूंना मिळणार आहे. मैच पहली गेंद के ऊपर बाउंड्री आने के कारण खुला हुआ है अंश 11 के लिए, लेकिन अब गेंदबाज को मेहनत करनी पड़ेगी. वाडा 11च्या कॅप्टनला विनंती आहे आपण स्टेजवर या. हा चेंडू राईट आर्म राऊंड आणि प्रहार केलाय मात्र हवेमध्ये चेंडू आहे आणि 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 हा झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होतोय अंश 11 रसायनीचा. अजिबात हार मानायला तयार नाहीये ते श्री भैरवनाथ 11 कासपचे हे खेळाडू. 4 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे आणि आपला इथला नियम आहे कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है टिकेमाड़ी सर. और देखिए अंश 11 रसायनी एक दूसरे की तरफ देख रही थी कि किसे भेजा जाए. मैच 4-2 में है. दोन्ही पॅकर आता त्यांची युती झाली आहे बघा. दोन्ही पॅकर एक ठिकाणी आलेले आहेत. अजूनही 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अंश 11 रसायनीला 2 धावांची गरज आहे. 37 धावा केल्या होत्या भैरवनाथ कासपनं. आता अंश 11 त्यांचा पाठलाग करतोय. 38 धावांचं सिच्युएशन आली आहे. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. प्रमोद धुरव, शशिकांत भंडारकर आणि रतन पाटील आलेले आहेत. हा चेंडू, हा शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. गॅप मध्ये चेंडू येतोय आणि पॉइंटच्या दिशेनं मारलेला हा विजयी चौकार. हा सामना जिंकलेला आहे तो अंश 11 रसायनी या संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हर विकेट के लिए 200 का इनाम है हमारे दोनों टीमों के लिए. दोनों तरफ के विकेट गिनिए और दोनों तरफ के छक्के. तो विनर वर्सेस विनर वेदांत वाड़ा बनाम अंश 11 रसायनी अगला मैच होगा. मॅन ऑफ द मैच आमचे हेड पीजीए विजय चंद्रा साहिबांना मैं विनंती करता हूँ, उनसे मैं निवेदन करता हूँ कि आप अपने करकमलों से ये मैन ऑफ द मैच का और ये 2000 रुपये का इनाम आप दीजिए. पार्टी सर तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. मॅन ऑफ द मैच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 2 षटकं टाकली, 10 धावा दिल्या आणि 3 विकेट. अमित मॅन ऑफ द मॅच. अमित याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. हेड पीजीए विजय चंद्रा सर से मैं निवेदन करता हूं कि आप अपने करकमलों से ये प्राइज और 2000 रुपए का इनाम इस खिलाड़ी को आप दे. अमित याला विनंती है. धाकड़ सर आप भी आ जाइए. वेदांत 11 वाड़ाचे कैप्टन अमितला विनंती है. मैन ऑफ द मैच विजय चंद्रा सर और धाकड़ सर से मैं निवेदन करता हूं, इसरो के ये दोनों ऑफिसर्स
इनके कर कमलों से ये अवार्ड दिया जा रहा है अमीर को। कॉन्ग्रेचुलेशन अमीर, बहुत 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 आपको बधाइयाँ, बहुत बहुत आपको बधाइयाँ। कैसा लग रहा है यहाँ पे? बहुत अच्छा लग रहा है। सिचुएशन थोड़ी खराब थी, आपको क्या कॉन्फिडेंस था आप जीतेंगे? हाँ, कॉन्फिडेंस था हमारे बैट्समैन के ऊपर। थोड़ा सिचुएशन खराब होने के कारण थोड़ा सा सबको टेंशन आया था, फिर भी हमारे खिलाड़ियों के ऊपर कॉन्फिडेंस था मैच जीतने में। पहली बार आए हैं क्या? इसके पहले आप आए हैं? पहली बार आए हैं। कैसा लग रहा है यहाँ का माहौल? बहुत अच्छा लग रहा है। अभी जो मैच हुआ अपोजिशन टीम के फैजल ने हैट्रिक वहाँ पे ली है, उनके बारे में क्या कहना चाहेंगे? बहुत अच्छा। आपको बहुत बहुत बधाइयाँ। नेक्स्ट मैच के लिए आपको बधाइयाँ, बेस्ट ऑफ लक। टॉस किया जाएगा, इसके बाद वेदांत 11 वाड़ा विजय चंद्रा सर, सैंडी सर को हम अलविदा कहते हैं और उनका तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं। अभिषेक पाटील आणि समीर सोमणे या पुढचं समालोचन करतील, मात्र आपण टॉस करणार आहोत। नरेश पाटील माझगावचे सरपंच इथे आलेले आहेत, त्यांचंही स्वागत। आर्णी 11 ला हरवलेलं वेदांत 11 वाडानं आणि आता अंश 11 रसायनीचे कॅप्टन टॉस साठी या। अंश 11 रसायनी कॅप्टन टॉस साठी या। सकाळी 6 वाजतील। महेंद्र खाने यांच्याकडून चेंडू पुरवलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद। रसायनी वाले टॉस करायला या, नाहीतर मग पेनल्टी बसेला। विश्वनाथ, अरे आपलीच टीम आहे, टॉस साठी पाठव। वाडावाले वेदांत 11 वाडा आता थोडे फॉर्म मध्ये आलेले आहेत। वाडावाले मागतायत। अचानक अचानक आणि आलाय सुप्रीमो। टॉस रसायनीनं जिंकलेला आहे, लगेच डिसिजन सांगा आणि त्याच्यावर अंमल करा। वळूया समालोचन कक्षामध्ये अभिषेक पाटील आणि समीर सोमणे।